नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे, जे महिलांनी अर्ज केले होते, आता त्या महिलांना जे आहे ते 3000 रुपये जो हप्ता आहे तो पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये अनेक महिलांना अजून पैसे आलेले नाही आहे, तर त्यांची चिंता वाढलेली आहे। तर त्यांना चिंता करण्याचे कारण नाही आहे, कारण ज्या महिलांनी अर्ज केलेले असेल आणि त्यांचे अर्ज जर अप्रूव्ह झाले असेल तर त्यांना 100% त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे पडणारच आहे। फक्त तुम्हाला त्यासाठी एक काम करावं लागणार आहे, तुमच्या खात्याची केवायसी तुम्ही केलेली आहे किंवा नाही ते चेक करावं लागणार आहे। कारण 1,32,00,000 अर्ज आतापर्यंत आलेले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे ते 1,32,00,000 अर्ज आतापर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहे ॲपवर आणि ऑनलाईन वेबसाईटवरती। तर त्या अर्जापैकी जे आहे तर 27 लाख महिलांचे अर्ज असे आहे की ज्यांची केवायसी झालेली नाही आहे, त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे परंतु त्यांची केवायसी झालेली नाही आहे। तर जोपर्यंत त्यांची केवायसी होणार नाही किंवा ते करणार नाही तोपर्यंत त्यांच्या खात्यावरती ते पैसे जे आहे ते जमा होणार नाही आहे। तर त्यासाठी त्यांना काय करायचं आहे, तर ते ज्या महिला आहेत त्यासाठी सरकारने एक विशेष मोहीम देखील राबवण्यात येत आहे की या जे 27 लाख महिला। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची काही महिलांची केवायसी झालेली असून देखील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहे। तर त्यासाठी देखील तुम्हाला काय करायचे की ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले असतील किंवा त्यांनी 31 जुलै अगोदर किंवा अर्ज केले असतील आणि अप्रूव्ह झाले असून देखील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नसेल, तर एखाद्या वेळेस काय होते की आपले एकापेक्षा जास्त अकाउंट असतात आणि कोणत्या अकाउंटला केवायसी आहे हे तुम्हाला माहित नसते। त्यासाठी मी व्हिडिओ मध्ये पुढे सांगणारच आहोत की ते कसं चेक करायचं तुमचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये। तत्पूर्वी ज्या महिलांना अजूनपर्यंत ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी अर्ज करून घ्या, कारण अर्ज प्रक्रिया पहिले 31 ऑगस्ट ही तारीख सरकारकडून देण्यात आलेली होती, परंतु आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अर्ज हे पुढे सुरूच राहणार आहे। याची शेवटची तारीख अशी कोणतीही नाही आहे। ज्या महिला अजूनही अर्ज करायचे बाकी आहे त्यांनी अर्ज हे करून घ्यावे, कारण आणि त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जे पूर्ण हप्ते आहे ते एक सोबत त्यांच्या अकाउंटवरती जमा होतील। परंतु ज्यांचे जमा झाले नाही त्यांनी जे आपलं आधार लिंक कोणत्या अकाउंटशी आहे किंवा कोणत्या खात्यामध्ये आपलं जे हे पैसे आहे ते जमा झालेले आहे ते कसं चेक करायचं, तर आता बँकेमध्ये भरपूर गोंधळ होणार किंवा भरपूर गर्दी होणार आहे केवायसी करण्यासाठी किंवा केवायसी चेक करण्यासाठी। त्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरच केवायसी आहे किंवा नाही, झालेली आहे किंवा नाही, किंवा तुमचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये जमा झालेले ते आपण स्वतः बघणार आहोत। तर चला बघूया ते कसं चेक करायचं आहे ते। सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं myaadhar.uidi.gov.in। या वेबसाईटवरती आल्यानंतर या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे लॉगिनचा ऑप्शन आहे, या लॉगिनवरती क्लिक करायचं। लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेजवर आल्यावर इथे आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉगिन विथ OTP वरती क्लिक करायचं। OTP लॉगिन केल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल, जिथे आपली प्रोफाईल ओपन होईल। त्यामध्ये बरेचसे ऑप्शन दाखवण्यात येतील। आपल्याला इथे खाली यायचं, खाली आल्यानंतर आपल्याला जे आहे ते आता आपल्या खात्याशी आपल्या आधारशी कोणती बँक हे लिंक आहे ते चेक करायचं आहे। तर बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं। बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या आधारचे शेवटचे 4 अंक, त्यासमोर तुमच्या बँकेचं नाव दाखवण्यात येईल आणि बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह दाखवणे पाहिजे। तिथे जर का तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत असेल तर लक्षात घ्या कोणत्या बँकचं नाव तुम्ही जर अर्ज करताना कोणतीही बँक अकाउंट दिला असेल आणि जर इथे बँक सीडिंग जे तुमचं बँक अकाउंट आहे आधारला लिंक जे इथे दाखवेल त्याच बँकच्या अकाउंटमध्ये जे आहे ते तुमची 3000ची रक्कम जमा झालेली आहे किंवा जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची आवश्यकता नाही, तिथे जाऊन गर्दी करायची आवश्यकता नाही। बँकेत जाऊन केवायसी चेक करण्या अगोदर स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील बँक आपली केवायसी झालेली आहे किंवा नाही आधारची हे चेक करू शकता। आपल्या स्वतः मोबाईलवरून अशा प्रकारे चेक करायचं आणि तुमच्या याच खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे 3000 रुपये जे आहे ते जमा होणार आहे। अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं। तुमची जर बँकेची केवायसी तुम्हाला माहीत नसेल कोणत्या खात्याला आहे किंवा झालेली आहे किंवा ही देखील माहीत नसेल तर घर बसल्या चेक करून घ्या आणि अशाच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।